नमस्कार मित्रांनो, बांधकाम स्टोरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजकाल शहरांमध्ये जमिनींचे रेट इतके वाढले की 4,000 5,000 स्क्वेअर फीटाचा मोठा प्लॉट घेऊन त्यावर घर बांधणं हे काही सगळ्यांना शक्य नाही. आमच्याकडे अनेक क्लायंट्स असे येतात की ज्यांच्याकडे अगदी 1200-1500 स्क्वेअर फीटाचा प्लॉट असतो आणि काही वेळा छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही अगदी 500 ते 800 स्क्वेअर फीटाच्या प्लॉटवर देखील पूर्ण घराचं प्लॅनिंग केलं आहे. आमच्या 18 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. तुमचा प्लॉट छोटा असला तरी देखील त्यावरचं घर प्रशस्त वाटू शकतं, मात्र त्यासाठी डिझाईन स्टेजेसमध्येच योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच आज मी तुम्हाला काही प्रॅक्टिकल स्पेस प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज सांगणार आहे, ज्या आम्ही प्रत्यक्ष प्रोजेक्ट्समध्ये वापरतो आणि ज्या छोट्या घराला देखील बंगलोसारखा फील देऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अनेक लोक यातील टिप्सला इग्नोर करतात आणि अर्थातच मग रिग्रेट करतात. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, छोट्या प्लॉटवर घर बांधताना सर्वात अगोदर विचारला जाणारा यक्ष प्रश्न कोणता आहे माहिती आहे का? तर ग्राउंड फ्लोअरला पार्किंग पूर्ण द्यायचं की नाही? फक्त पार्किंगसाठी पूर्ण स्लॅबचा खर्च कशाला करायचा? लावूया की आपली गाडी बाहेर रस्त्यावर? मित्रांनो, एक लक्षात घ्या. अगोदरच्या काळात म्हणजे अगदी 15-20 वर्षांपूर्वी रस्त्यावर पार्किंग हा पर्याय असू शकला असता. आता मात्र नाही. आपली स्वतःची पार्किंग स्पेस असणं हे गरजेचं झालं आहे. त्यासाठी स्टिल्ट पार्किंग हा एक उत्तम पर्याय आहे. आता बऱ्याच वेळा लोक स्टिल्ट फ्लोअर हा फक्त गाडी पार्क करण्यापुरताच वापरतात. परंतु घरात काही छोटं मोठं फंक्शन असलं, पाहुणे आले किंवा मुलांना खेळायला जागा हवी असेल तरी देखील हा स्टिल्ट एरिया वापरता यायला हवा, हो की नाही? आणि इथेच इंटेलिजंट प्लॅनिंग महत्त्वाची ठरते. जर आपण डिझाईन स्टेजेसमध्ये योग्य विचार केला तर स्टिल्ट पार्किंग ही फक्त पार्किंग राहत नाही, ती एक मल्टीपर्पज फ्लेक्झिबल स्पेस बनू शकते. कसं? तर तुम्ही गाडी पार्किंगसाठी पुरेशी क्लिअर हाईट ठेवा. त्याबरोबरच मागील बाजूला छोटंसं स्टोरूम किंवा एखादं होम ऑफिस तयार करा. मुलांसाठी प्ले झोन म्हणून ओपन स्पेस ठेवू शकाल किंवा सिनियर सिटीजनसाठी सुरक्षित असा सिट आउट एरिया तयार करू शकतो. म्हणजे एकाच जागेचा अनेक उपयोग आपण करू शकतो. यामुळे फायदे काय होतील? तर वरच्या फ्लोअर्सवरचं ओव्हर क्राउडिंग थोडं कमी होईल. घरात काही छोटं मोठं फंक्शन असेल तर आपल्याला स्वतंत्र कव्हर्ड स्पेस मिळेल. घर हे अधिक ब्रीदेबल आणि फ्लेक्झिबल वाटेल. तसेच आपली भविष्यात जर गरज बदलली तर ही जागा त्यानुसार अडॉप्ट देखील करता येते. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. स्टिल्ट प्लॅनिंग करताना हाईट रेग्युलेशन्स, तिथलं व्हेंटिलेशन, ड्रेनेज स्लोप आणि स्ट्रक्चरल ग्रीड हे योग्य असणं आवश्यक आहे. फक्त पार्किंग डिझाईन केलं आणि त्याच्यानंतर आपण बदल करण्याचा प्रयत्न केला तर प्रॅक्टिकल अडचणी तयार होतात. म्हणून ही प्लॅनिंग सुरुवातीपासूनच तुमच्या आर्किटेक्ट बरोबर इन्फॉर्म ठेवा. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, छोट्या प्लॉटमध्ये मोठी जागा मिळत नाही, मात्र एका जागेचे जास्त उपयोग नक्की मिळू शकतात. मित्रांनो, छोट्या प्लॉटवर घर बांधताना एक प्रॅक्टिकल अडचण नेहमी समोर येते. पाणी साठवण्यासाठी अंडरग्राऊंड टँक ठेवायची कुठे? बऱ्याच वेळा अंडरग्राऊंड वॉटर टँकसाठी वेगळी जागा राखून ठेवली जाते. याचा परिणाम तर तुमचा प्लॉटमधला युजेबल ओपन स्पेस कमी होतो, पार्किंग लेआउट डिस्टर्ब होतो आणि इथे इंटेलिजंट इंटिग्रेशन हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अंडरग्राऊंड वॉटर टँक योग्य स्ट्रक्चरल प्लॅनिंगसह पार्किंग एरियाबरोबर इंटिग्रेट केली तर तुम्हाला वर पूर्ण ओपन स्पेस मिळू शकतो. म्हणजे युटिलिटी आणि पार्किंग एकाच फुटप्रिंटमध्ये बसतात. कसं? तर तुम्ही तुमच्या टँकची डेप्थ आणि स्लॅब थिकनेस हा स्ट्रक्चरल कॅल्क्युलेशनने ठरवा. प्रॉपर वॉटरप्रूफिंग ट्रीटमेंट करून घ्या. लोड ट्रान्सफर व्यवस्थित होतोय यासाठी डिझाईन करून घ्या. त्यासाठी लागणारं इन्स्पेक्शन मॅनहोल हे देखील स्ट्रॅटेजिकली ठेवा. आता याचे फायदे काय होतील? त्यामुळे तुमच्या पाण्याच्या टाकीची स्वतंत्र जागा वाचेल, ओपन स्पेस व्यवस्थित मेंटेन करता येईल, हाऊस प्लॅनिंग ही तुमची कॉम्पॅक्ट आणि इफिशियंट बनेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्लॅनिंग अंदाजाने किंवा सामान्य मिस्त्री लेवलला करून चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चरल इंजिनिअरचं कॅल्क्युलेशन आणि प्रॉपर डिटेलिंग हे अत्यावश्यक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, स्मार्ट डिझाईन म्हणजे फक्त जास्त जागा घेणं नाही, तर त्याच जागेत जास्त कार्य साध्य करणं. मित्रांनो, छोट्या प्लॉटवर घर बांधताना लोकांची एक सर्वसामान्य तक्रार कोणती माहिती आहे? अरे यार, घर बांधलंय परंतु आत गेल्यावर खूपच लहान आणि कोंदट वाटायला लागलाय. बऱ्याच वेळा आपण प्रत्येक स्पेससाठी वेगळ्या भिंती उभारतो. हॉलसाठी वेगळी, डायनिंगसाठी वेगळी, किचन हे पूर्णपणे बंद हवंय. आणि याचा परिणाम काय होतो? तर नॅचरल लाईट अडकायला लागतो, एअर फ्लो कमी होतं
आणि आपलं घर व्हिज्युअली छोटं वाटायला लागतं. आणि इथेच इंटेलिजंट प्लॅनिंग फरक घडवते. जर आपण ओपन फ्लोअर प्लॅन वापरला, म्हणजे लिव्हिंग, डायनिंग आणि कधी कधी किचन सुद्धा व्हिज्युअली इंटिग्रेट केलं, तर त्याच स्क्वेअर फीटमध्ये आपलं घर खूप मोठं आणि मोकळं वाटू शकतं. कसं? फुल हाईट भिंती ह्या कमी करा. त्याऐवजी वुडन स्क्रीन, पार्टिशन्स, ग्लास पार्टिशन्स किंवा लेवल डिफरन्स यांचा वापर करायला सुरुवात करा. तुमचं फर्निचर अरेंजमेंट हे झोननुसार डिफाईन करा. त्याबरोबरच सीलिंग डिझाईन आणि लाइटिंग वापरून स्पेस देखील डिवाइड करता येऊ शकते. याचा अर्थ भिंती कमी परंतु फंक्शनॅलिटी कायम. आता याचे फायदे काय होतील? तर नॅचरल लाईट हा पूर्ण घरभर पसरेल, क्रॉस व्हेंटिलेशन हे आणि इम्प्रूव्ह होईल आणि त्याबरोबरच साहजिकच फॅमिली इंटरॅक्शन वाढेल. स्पेस ही व्हिज्युअली मोठी वाटायला लागेल. मात्र हे करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ओपन प्लॅन करताना प्रायव्हसी, किचनचा वास आणि साऊंड मॅनेजमेंट हे योग्य प्रकारे हँडल करणं आवश्यक आहे. इथे जर चुकीचं प्लॅनिंग केलं तर तुमचा ओपननेस हा डिस्कम्फर्टमध्ये बदलू शकतो. मित्रांनो, ओपन फ्लोअर प्लॅन हा फक्त काही ट्रेंड नाहीये, तो थॉटफुल डिझाईन अप्रोच आहे. मित्रांनो, छोट्या घरात सर्वात जास्त जाणवणारी समस्या कोणती आहे माहिती आहे? तर घर आतून अंधारलेलं आणि बंदिस्त वाटतंय. बऱ्याच वेळा प्रायव्हसीच्या नावाखाली लहान खिडक्या ठेवल्या जातात. त्याचा परिणाम दिवसभर लाईट चालू, व्हेंटिलेशन कमी आणि घर व्हिज्युअली छोटं वाटायला लागतं. परंतु इथे इंटेलिजंट प्लॅनिंग खूप महत्त्वाची ठरते. जर आपण योग्य दिशेला मोठ्या विंडोज दिल्या, स्लायडिंग ओपनिंग्स दिल्या, तर त्याच घराचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. कसं? लिव्हिंग एरियामध्ये लार्ज विंडो ओपनिंग्स द्या. कॉर्नर विंडोचा वापर करून तुम्ही दोन्ही दिशांचा प्रकाश आतमध्ये घेऊ शकाल. फ्रेंच विंडोज किंवा स्लायडिंग डोअर्स वापरून बाल्कनीला कनेक्ट करू शकता. आता याचे फायदे काय होतील? त्यामुळे नॅचरल लाईट घरात आत येईल, घर मोठं वाटेल, क्रॉस व्हेंटिलेशन ही आणखी इम्प्रूव्ह होईल, घरामध्ये एक पॉझिटिव्ह अँबियन्स तयार होतो. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. विंडोची साईज वाढवताना हीट गेन आणि सेफ्टी याचा देखील तुम्हाला विचार नक्की करावा लागेल. फक्त मोठी ओपनिंग म्हणजे स्मार्ट डिझाईन नाही, तर त्याचं योग्य ओरिएंटेशन हे देखील महत्त्वाचं आहे. मित्रांनो, छोट्या प्लॉटवर घर बांधताना सिलिंग हाईटकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. परंतु कमी उंचीचं छत हे तुमच्या घराला कोंदट असा फील द्यायला लागतं. बऱ्याच वेळा मिनिमम हाईट ठेवून वर स्लॅब टाकला जातो. त्याचा परिणाम तुमचं घर फंक्शनल तर असतं, परंतु त्याचा एक्सपिरियन्स हा ऑर्डिनरी राहतो. घर छोटं वाटतं. पण जर आपण व्हिज्युअल हाईट प्लॅनिंग करताना लक्षात ठेवली तर तुमचं छोटं घर सुद्धा ग्रँड मोठं वाटू शकतं. कसं? लिव्हिंग एरियामध्ये डबल हाईट स्पेस प्लॅन करा किंवा फॉल सिलिंग डिझाईन करून तुमच्या हाईटचं परसेप्शन वाढवा. त्याबरोबरच व्हर्टिकल विंडोज देऊन तुम्ही येणाऱ्या व्हिजिटरची नजर वर ओढू शकता. लाईट फिक्चर्स तुम्ही जर स्ट्रॅटेजिकली ठेवले तर तो देखील फायदेशीर ठरू शकतो. आता याचे फायदे काय? हाऊस हे व्हिज्युअली मोठं वाटायला लागतं, नॅचरल लाईट जास्त मिळतो, त्याबरोबरच एअर सर्क्युलेशन हे देखील इम्प्रूव्ह होतं. त्याबरोबर तुमच्या घराची अस्थेटिक व्हॅल्यू देखील वाढते. मात्र महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की डबल हाईट करताना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आणि हीट कंट्रोल याचा देखील विचार नक्की करा. मेंटेनन्स प्लॅनिंग हे एक महत्त्वाचा अँगल लक्षात ठेवा. मित्रांनो, स्पेस हा मोठा असण्यापेक्षा तो मोठा वाटणं हे अधिक महत्त्वाचं आहे. मित्रांनो, घर बांधताना आपण आजचा विचार करतो, मात्र 5-7 वर्षांनी आपल्या गरजा बदलणार आहेत हे मात्र विसरतो. बऱ्याच वेळा फिक्स प्लॅनिंग केली जाते, मात्र त्यानंतर आपली फॅमिली वाढली, वर्क फ्रॉम होम सुरू झालं, तर मात्र जागा कमी पडायला सुरुवात होते. मात्र इंटेलिजंट प्लॅनिंगने तुम्ही फ्युचरसाठी फ्लेक्झिबल अशी घराची प्लॅनिंग करू शकता. कसं? गेस्ट बेडरूमला फ्युचरची स्टडी रूम बनवू शकाल असं प्लॅनिंग करा. स्लायडिंग पार्टिशनचा वापर करा. एक्सपांडेबल टेरेस याचा देखील विचार तुम्ही नक्की करू शकता. मॉड्युलर फर्निचर हा देखील एक उत्तम पर्याय ठरू शकतो. आता या सर्व गोष्टींचे फायदे काय? तर तुमचं फ्युचर रिनोव्हेशन कॉस्ट कमी होते, तुमची स्पेस ही अडॉप्टेबल राहते, त्याबरोबरच प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते. लाईफस्टाईल जरी बदलली तरी तुमचं घर त्याला साथ देतं. मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे कॉम्प्रोमाइज नाही. इनिशियल प्लॅनिंग क्लिअर असणं हे आवश्यक आहे. स्मार्ट घर तेच जे फक्त आजसाठी नाही तर उद्यासाठी सुद्धा तयार असतं. मित्रांनो, छोट्या प्लॉटवर मोठं घर बांधण्यासाठी जादू लागत नाही, लागते ती योग्य प्लॅनिंग.
तुमच्या प्रत्येक स्क्वेअर फीटाला कामाला लावावं लागतं. सूर्यप्रकाश आतमध्ये आणला जातो, डेड स्पेस टाळल्या जातो, फ्युचरचा विचार केला जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्किटेक्चरल डिझाईन हा खर्च नाही, तर ती तुमच्या आयुष्यभरासाठी केलेली गुंतवणूक आहे हे लक्षात ठेवावं लागतं. तुमच्या प्रोजेक्टसाठी यातील कोणती इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आमच्या बांधकाम स्टोरीला सबस्क्राईब तर नक्कीच करा. लवकरच भेटूया पुन्हा नवीन विषयाच्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार. शुभम भवतु.